नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. बघा, तर आज मी तुम्हाला माझ्या चुलत सासूचं शेत दाखवणार आहे. खूपच छान आहे बघा. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ते बघा त्यांच्या शेतामध्ये लिंबू आणायला. आणि इकडं बघा समू कशी खेळतीये आजी संग. ए शमू, मी काही तिला जास्त बोलत नाही बघा, कारण की मला उशीर लागणार आहे तिकडं, ती परत रडत बसल. तर बघत राहा व्हिडिओ. लवकर येते आई. त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या लिंबुनीचे लिंबू आणायला चालले बघा. तर म्हटलं तुम्हाला शेत पण दाखवते आणि मी लिंब पण घेऊन येते. तर चालले मी. तर ही आमची गल्ली बघा भावकीची. आणि इकडं बघा काय वाळत घातलेले, मुगाची डाळ आणि सगळे गाय वगैरे दिसत असेल तुम्हाला. आपल्याला लगेच शेवटला जायचंय बघा. तर मी आता आले आमच्या मोठ्या इकडं, या सगळ्यात मोठ्या आई आमच्या इथल्या. तर या बघा काय काम करताय. या हिरव्या मिरच्यामधून लाल मिरच्या बाजूला काढताय बघा. अशा हिरव्या मिरच्या लाल मिरच्या मिक्स आहेत, त्याच्यातून या लाल मिरच्या बाहेर काढताय त्या. तर ज्यांचं मी तुम्हाला शेत दाखवणार आहे त्यांच्या बकऱ्या आहे बघा इकडे बांधलेल्या. आणि त्यांचं घर दाखवते मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यानी. हे बघा केवढं मोठं घर आहे त्यांचं. शेतामध्ये पण त्यांनी किती छान बंगला बांधलेला आहे. तर असं त्यांचं शेत आहे. आणि हा त्यांचा नातू आहे बघा. काय करतोय पिल्लू? चाल चाल, मी तुमच्या शेतातून लिंबू आणणार आहे. चाल ना. तो घाबरतोय बघा. गेला मम्मीकडं. चल शेत फिरायला आपण जाऊ. तर आम्ही चाललो बघा शेतामध्ये. तर बघत राहा व्हिडिओ. तर बघा ताई, माझ्याकडून आहे ना व्हिडिओ डिलीट झाला, तर हे फोटो दिसत आहे तुम्हाला. तर अशी आंब्याची ताटी बघा त्यांची इथं. एका लाईनमध्ये आंबे खूप आणि पपईचे पण खूप छान छान झाड आहे. तर मी त्याचे पण फोटो दाखवते तुम्हाला. तर पाठीमागं बघा पपईचे झाड दिसत आहे तुम्हाला. आलो बघा आम्ही इकडं. हे बघा त्यांचं घर पाठीमागं दिसतंय, ते घर आहे त्यांचं, मी तुम्हाला दाखवलेलं. आणि आता मी तुम्हाला दाखवते इथं लिंबाचा कसा सडा पडलेला आहे. तर सिटीना एक लिंबू भेटत नाही बरं का ताई. तर बघा, तर बघा ताई किती सडी घाण झालेली लिंबाची. काय होतं माहिती का शेतकऱ्याचं ताई, शेतीतले कामं राहते, घरचे कामं राहते, त्याच्यामुळं माळवं विकणं होत नाही. आणि आमच्या ज्या आई आहे सासूबाई, ज्या माळवं विकता त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं आहे ना. मग त्याच्यामुळं त्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे बघा. हे बघा पूर्ण लिंबच पडलेले. आणि किती 2-3 लिंबूने आहे इथं. आणि आता पिकलेले पण बघा किती लिंब आहे. हे बघा किती मोठे मोठे लिंब आहे पिकलेले. तर हे घेतले बघा मी लिंब. 2 म्हणले पण 4 लिंब घेऊन चालले मी. तर असे जर उन्हाळ्यात असले तर किती छान होतं सरबताला. आणि इकडं जामाचं झाड आहे. यांनी सगळ्याच फळाचे झाडं लावलेले बघा, कारण की पाणी आहे यांना त्याच्यामुळं. आणि इकडे छोटे छोटे कढीपत्त्याचे झाडं उगलेले बघा ताई. गावरान कढीपत्ता आहे हा. खूप वास येतो याचा, गमगम. मोठं झाड पण होतं ना ताई. हेच किती उगले. मोठं झाड तोडलं बघा त्यांनी. आणि हे सगळे छोटे छोटे झाड उगलेले बघा ताई. हो मस्त आहे. आणि इकडं त्यांची आता उन्हाळी मक्का आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि हा आंब्याचं झाड आहे. तर पूर्ण काही व्हिडिओत येणार नाही बघा, ते खूप मोठं आहे. तर असं मोठं आंब्याचं झाड आहे बघा. म्हणजे उन्हाळ्यामध्ये ते इथं येऊन बसतं छान सावलीला. तर असं आहे बघा आमच्या चुलत सासूबाईचं शेत, जे तुम्हाला मी दाखवलं. आणि मी आले होते आज यांच्या इथं लिंब न्यायला. तर मी नेणार आहे आता 2 लिंब. दाखवते तुम्हाला मी घेतलेले लिंब. इकडं पण काय काय बघू आपण अजूक. हा इकडं पण वेल लावलेला आहे त्यांनी, मी तुम्हाला सांगितलं पाठीमागं, वालाच्या शेंगाचा. जसं जसं जागा राहील ना तसा तसा पसरतो तो हा वेल. जेवढी मोकळी जागा भेटेल त्याला तेवढी. आणि खूप शेंगा येतात याला. आणि इकडं बघा त्यांची विहीर आहे बांधलेली. आमच्या काही विहिऱ्या बांधलेल्या नाही बघा. बघा पाणी. आणि विहिरीमध्ये हे उंबराचं झाड उगलेले 2-3 बघा. आणि ही काकडी बोर आहे त्यांची. इकडं पण लावलेले वाटतं तुम्ही. तर यांनी पण कांदे आणि लसूण लावलेलं आहे बघा मध्ये. पुढं कोथिंबीर पण आहे वाटतं. तर त्यांचे कांदे पण दाखवते तुम्हाला मी. तर हे बघा ताई, हे जे 1 नंबरला आहे त्यांचे कांदे.
तर बघा बाहेर पण दिसताय आलेले कांदे, म्हणजे येते है ना, बियासाठी लावलेले का? हो का? मग याचंच बी तुम्ही धरून मग कांदे लावणार. आणि इकडं छान लसूण लावलेलं आहे बघा. खेड्यामध्ये माहिती का, लसूण कांदे आद्र लावते, कारण की हेच जास्त लागतं आणि बाजाराहून काही विकत आणत नाही कोणी. इकडं बघा चुक्याची भाजीचे घोसे लावलेले त्यांनी. आणि हे जे दिसतात ताई तुम्हाला हे छोटे छोटे बी, तर हेच धरून परत लावलं जातं. हे बी येतं त्याला वरती. तर खेड्यातले लोक ते गोणीची गोणी साचून ठेवता आणि नंतर तेच लावता. इकडे हे घास आहे का, मेथी एवढी झाली. तर बघा ताई मेथीची भाजी किती उंच उंच झालेली आहे, केवढी वाढलेली आहे. समोर बी त्यांची कोथिंबीर आहे. ही हा शेपू आहे बघा. आणि इथं पालक. तर बघा आमच्या काकूचं शेत तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा. तर चालले बघा ताई मी लिंब घेऊन घरी. खाऊन घेतला आधी आणि नंतर भुट्टा देत होती का आम्हाला तू? कोण? हो का? तर बघा मंडळी आता संध्याकाळचे 6 वाजले आणि सोनू समू बघा कशी खेळू राहिले. इकडं लाईट पण गेली आणि आरू बी आहे त्याच्या संग. अशी 3 जण खेळू राहिले बघा. इकडं पॅक पकड रे, पॅक पकड. आणि इकडं दिवा अगरबत्ती करून घेतली बघा मी, दिसत असेल ते तुम्हाला. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. फोटो खूप अंधक दिसत असेल लाईट गेल्यामुळं. आणि आता आम्हाला चहा केली. आता समूह खाली घेते, आम्ही घेणार चहा. खाली टाक तिला, खाली टाक. तर हे बघा इकडं आम्ही आता चहा पिणार आहे बघा. तर या मग मंडळी चहा घ्यायला. तर हे बघा आज आंटी बी आमची जेवायला आलेली आहे. काय केलं आंटी? खिचडी. मला तुमच्या हातची खिचडी लय आवडती. हा सोनूला आमच्या तिच्या आंटीच्या हातची खिचडी लय आवडती. मी कशी करू ते म्हणतो आंटी सारखी खिचडीच होत नाही. आणि आंटीच्या खिचडीमध्ये आज वाटाणे वाटाणे तर इतकी छान खिचडी केली आहे. आणि तू काय खाती आरू? वरण आहे, खिचडी आहे, आरूला वरण पोळी खिचडी खाती आरू. समू तुला काय खायचं? सेरेलेक्स. आमचं झाल्यानंतर तुला बी खाऊ घालू. हा नाही तिचं खाणं झालं आता. झालं का? तर सकाळपासून तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सोनूश पप्पा दिसत नाही बघा, कारण की ते जायले श्रीरामपूरला. तर त्याला यायला 10 वाजणार आहे, काही कामानिमित्त गेलेले त्याच्यामुळं. आणि आज त्यांना शनिवार पण होता. सकाळी मग आम्ही खिचडीच केली होती बघा. आणि आता उपवास सोडायला आम्ही हे बघा तुम्हाला दाखवतो आजचा काय काय मेन्यू आहे. घ्या आंटी वरण पोळी घ्या. हा तुला बी घे ग वरण तर हे पोळी. बघा याच्यामध्ये वरण आहे, पोळी आहे. तिकडं आईने बघा काय कायची भाजी मम्मी ती? गोबीची भाजी. गोबीची भाजी आहे आणि कुकर मध्ये भात केलेला आहे. हा तर असा स्वयंपाक आहे बघा आमचा. तर आज सगळे जेवायला आम्ही एकत्र, फक्त सोनूच पप्पा नाही. आणि एका त्याची कमेंट आली होती मला की तुमचा दीर दिसत नाही. तर माझे दीर बाहेरगावी कामाला गेलेले बघा. आता त्यांना 1 महिना झाला म्हणून ते व्हिडिओत येत नाही. नाहीतर तुम्हाला वाटलं असेल की मुद्दामून त्यांना आम्ही दाखवत नाही, असं काही नाहीये. ते आले त्या दिवशी नक्की आवर्जून व्हिडिओ काढू की आज आमचे भाऊ आले, तर तेव्हा त्यांना दाखवू बघा. तर ते 1-1.5 महिन्याला एकदा येणार आहे 4-5 दिवस आणि बाहेर तिकडंच ड्युटी करणार आहे ते. तर दाखव त्यांना सगळं. आई गोबी घे बर का. कट करते एक प्लेट मध्ये दाखवू दे फक्त कशी करेल तर ते सगळं काढल्यापेक्षा इकडे दे मम्मीकडं. पाडू नको खाली, नंतर वाढता येईल तेवढं देतच आहे इकडं. ते कमी केली तुम्ही. तर हे बघा अशी गोबी केलेली आहे तोंडी लावायला. आणि आता सोनू चपाती चुरून घेणार आहे मस्त तोंडी लावून. नाही बाई मला तर भात खाणे. ठीक आहे. नाही चपाती बी खावा लागेल. चपाती खाईन ना मी, गोबी सोबत चपाती खाईन, भात बी खाईन. हा तर असा मेनू आहे बघा आजचा आमचा. हा तर मग या जेवायला. आजचा व्हिडिओ इथं संपवतो आम्ही. धन्यवाद. बाय बाय कर आरू. आरू रुसलेली. काय करते आरूला? तर हे बघा ताई सगळ्या कमेंट करून सांगा की आमची आरू जेवण करायच्या टायमाला फोन पाहू का नाही? सवय लागेली तिला. मला पा वाटतं म्हणतं पण मी आता की पाहत नाही. हा याला वाटतं ह्यो बी तारक मेहता बघतो. तर आता त्याचं मी भरपूर कमी केलं. तर आमच्या आरूला बी सगळ्यात ताई सांगा की
मोबाईल बघत नसते, मोबाईल हानिकारक असतो. हा तर सगळ्या आता सांगताय बघ आरू तसंच जेवायचं म्हणून. आणि जेवल्याच्या नंतर मग देणार आहे मी. हा 10-15 भेटतो ना मग पाहायला. हिला बी मोबाईल लागतो, ही खाली पडत नाही. मला लोरीस लावून द्या आणि लकडी काठीस लावून द्या आणि टमाटेस लावून द्या. हा असं ऐकते बी आतापासून. तर असं आहे बघा ताई, या मग जेवायला. तर चला, धन्यवाद, बाय.